एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी आज आपण अगदी 5 मिनिटात राजस्थानी स्टाईल वांगी कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी मूठभर लसूण घ्यायचं आहे, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, घरगुती मसाला, गरम मसाला, जिरे आणि थोडीशी हळद। तर हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचे, नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ घालायचे आणि इथे आपल्याला मसाला सैल होईल इतकंच पाणी घालायचे। तर लक्षात ठेवा जास्त पाणी घालायचं नाहीये, तर अगदी थोडंसं पाणी घालायचं, मसाला सैल करून घ्यायचा आहे। नंतर इथे वांगी घ्यायचेत आपल्याला। तर वांगी इथे आता आपल्याला मधोमध 4 काप देऊन घ्यायचेत आणि इथे काटाचाच भाग काढायचा आहे, देठ तसेच ठेवायचेत। नंतर आपल्याला वांगी आता एका बाउलमध्ये घालून त्याच्यामध्ये पाणी घालायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचेत। तर आता इथे वांगी निथळून घ्यायचेत आणि यामध्ये आता मसाला भरायचा आहे। तर हे झटपट होणारे वांगे तुम्ही भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता, पोळीबरोबर खाऊ शकता किंवा मग डाळ भात केला आणि तोंडी लावायला काही नसेल तर हे वांगे तुम्ही नक्की करू शकता। खूप मस्त होतात हे। नंतर वरून आता कोथिंबीर घालायची, तर खूप सारी कोथिंबीर घालायची। तर कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे, तेल चांगलं तापलं की हिंग घालायचे आणि काही कढीपत्त्याचे पाने घालून आपल्याला वांगी घालायचेत आणि आता हे आपल्याला तेलावरच परतून घ्यायचेत। चांगले परतले की झाकण ठेवायचे, तर 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचे। तर आता इथे पुन्हा आपल्याला थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचे, तर अगदी 2-3 मिनिटांनी झाकण काढायचे। तर बघूया इथे वांगी शिजलेत का। तर आता वांगी पण छान शिजलेत। तर आता कोथिंबीर घालायची आणि आता एकदा मिक्स करून गॅस बंद करायचा आहे। तर कशी वाटली ही राजस्थानी स्टाईल वांगी, तुम्ही खरंच एकदा नक्की ट्राय करा, खूप मस्त टेस्ट येते ह्या वांग्यांना। तर आवडली असेल तर लाईक करा। थँक्यू।